सध्या आपण आहोत कृष्णमाई घाटावर आणि हा पाहू शकता तुम्ही पूर्ण नकाशा इथल्या परिसराचा आणि यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल प्रतिसंगम घाट आणि कृष्णा नदीविषयी। मी आत्ता आहे शनिदेव मंदिराच्या इथे आणि या मंदिराच्या आसपास तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण मंदिरे आहेत, जसे की मारुतीचे मंदिर आहे, पुन्हा कृष्णमाईचे मंदिर आहे ह्या डाव्या साईडला आणि समोर पाहू शकता तुम्ही हनुमानाचे मंदिर आहे आणि भरपूर अशी मंदिरे या परिसरामध्ये आहेत आणि हा कृष्णमाई घाट म्हणूनच हा परिसर ओळखला जातो आणि इथून हा रस्ता कृष्णमाई घाटाकडे सरळ खाली येतो। तर समोर दिसते हे आहे नारायणेश्वर मंदिर आपल्यासमोर आणि छान अशी रंगरंगोटी येथील मंदिरांना केलेली आहे आणि छान असा हा परिसर आहे। कृष्णमाई मंदिर पण खूप असे पाहण्यासारखे आहे। येथे श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते आणि हे समोर पाहू शकता हे आहे काशी विश्वेश्वरांचे मंदिर, त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी लक्ष्मीनारायणांचे मंदिरसुद्धा इथे आहे आणि हा खूप असा छान परिसर आहे आणि भरपूर लोक येथे येतात दर्शनासाठी। हे आहे वीर मारुती मंदिर जे आता सध्या नदीमध्ये आहे, पाणी वाढल्यामुळे हे मंदिर सध्या पाण्यामुळे आहे। जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात इथे याल तर तुम्हाला ते दर्शन मिळून जाईल। सध्या आता आलो आहोत आपण घाटावर आणि समोरच तिथे पुढे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी आहे आणि हा घाट परिसर इतके मस्त सुशोभीकरण करण्यात आले आहे या घाट परिसराचे। हा समोर पाहताय ते आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी एकदम सरळ समोर थेट आणि खूप नैसर्गिक असा परिसर आहे हा। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी हा महाराष्ट्र घडवला, तसेच आपल्या भारताचे शिल्पकार पण ते आहेत। त्यांचे मोठे योगदान असे महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी आहे। त्यांच्या स्मरणार्थ येथे त्यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले व त्याच्यासमोरच हा परिसर सुशोभीकरण करण्यात आला व तोच आता प्रतिसंगम घाट म्हणून हा परिसर संपूर्ण परिसर ओळखला जातो। येथे भरपूर असे लोकांची गर्दी होते, तसेच अनेक सहलीही येथे भेट देण्यासाठी येतात। हे आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते आणि खूप छान असे हे संपूर्ण समाधीस्थळ बनवण्यात आले आहे। कृपया तुम्ही इथे आल्यानंतर तुमची चप्पल इथे खालीच काढा आणि तिथून नंतरच वर जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि अशा ठिकाणाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही आपलीच असते, कारण की आपण कोणतेही गालबोट लागून देता कामा नये येथे आल्यानंतर। आणि खूप असा छान हा परिसर आहे। समोर तुम्हाला डोंगर देखील दिसू शकतो आणि समाधीच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कृष्णा आणि कोयना यांचा प्रतिसंगम हा परिसर आहे। इथेच कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम होतो। समोरून येते ती आहे कृष्णा आणि या बाजूकडून येत आहे ती आहे कोयना नदी। इथे आल्यानंतर या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि इथून पुढे कृष्णा नदी म्हणूनच ती पुढे ओळखली जाते आणि नदीचे पात्र खूप असे मोठे आहे। पावसाळ्यात पूर आल्यानंतर कधी हा घाट परिसर संपूर्ण पाण्याखाली देखील जातो आणि कराड महानगरपालिकेचे कौतुक, तसेच अनेक लोक येथे नदीमध्ये स्नानाचा आनंद देखील लुटतात। उन्हाळ्यात येथे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी असते पोहण्यासाठी आणि नदीचे पाणी देखील खूप असे छान आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण पारदर्शक असे पाणी दिसत आहे। तसेच येथील हे वाळवंट देखील एकदम स्वच्छ आहे। नगरपालिकेने येथे खूप असे स्वच्छतेचे काम केले आहे, तसेच ते अधूनमधून ते स्वच्छतेचे इथे काम करत असतात, त्यामुळेच येथे तुम्हाला थोडा देखील कचरा सापडणार नाही आणि खूप अशी छान येथील वाइब आहे आणि तुम्हीही इथे आल्यानंतर कचरा वगैरे करू नका आणि याचा आनंद लुटा। तसेच तुम्हाला येथे बोटिंगची देखील सुविधा अवेलेबल आहे। तुम्ही इथे बोटिंग देखील करू शकता आणि त्याचा तुम्ही आनंद लुटू शकता। सगळे पाहून झाल्यानंतर
तुम्ही येथील खाऊ गल्लीमध्ये अ, सगळ्या गोष्टी खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. लाईक पावभाजी, भेळ, भेळपुरी, दाबेली, कराडची फेमस आंबोळी या गोष्टी इथे अवेलेबल असतात. सध्या तरी मी सकाळी आलो असल्यामुळे मी तर आता अप्पे खात आहे आणि खूप असे छान अप्पे ताईंनी बनवले होते आणि तुम्ही देखील आल्यानंतर एकदा ही खाऊगल्ली ट्राय करावी. मस्त अशी खाऊगल्ली आहे. अप्पे खाऊन झाल्यानंतर मी कराडची फेमस आंबोळी खाण्याचा देखील येथे आस्वाद घेतला. दादांनी अप्रतिम अशी चवीची आंबोळी बनवली होती. या आंबोळीबरोबर तुम्हाला 2 प्रकारच्या चटण्या मिळतात. एक गोड चटणी आणि एक तिखट चटणी. तर तुम्ही देखील इथे आल्यानंतर आंबोळी, येथील उत्तप्पा आणि येथील स्वागतची पावभाजी नक्की ट्राय करा. कारण की अप्रतिम अशा पद्धतीचे फास्ट फूड तुम्हाला इथे आल्यानंतर समोर मिळेल.